शनेश्वर भगवान की जय। श्री भक्त सुखदेव महाराज की जय। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे वाकी देवस्थान शनेश्वर महाराज मान्य श्री हबप श्री श्री 1008 सुखदेव महाराज महामंडलेश्वर सुखदेव महाराज वाकीकर यांच्या सेवेत आम्ही आज आलो आहोत आणि या सेवेप्रसंगी आमच्या सोबत आहे आमच्या चिंचोली लिंबाची भूषण मान्य श्री अशोकदादा पाटील पवार, भावी जिल्हा परिषद इच्छुक भावी तसेच रवींद्रभाऊ पिंपळे, तसेच तात्याराव भुजंग, मान्य श्री राहुलभाऊ चोतमल आणि धुळेतील सर्व मंडळी, आमचे कोंडरामचे वाडेकर व अजून कोणी आपल्यासोबत सर्व भक्तगण आज इथं आलेले आहे. पिंपळे साहेब कुठे दर्शन गेले. तर आजचा हा महाराज आम्ही तसे लहानपणापासून महाराज ओळखतो, महाराज आम्हाला ओळखता, पण ती ओळख जशी महाराजाच्या आम्ही भक्त परिवाराचा भक्तगणामध्ये जसं आम्ही सामील झालो ती ओळख आमची वेगळी झाली. आज महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजू परिसरामध्ये आपलं भक्तगण जो आहे तो भक्तगण महाराजांच्या आशीर्वादाच्या निमित्तानं जेव्हा महाराज जवळ यायला लागला आणि जेव्हा या भागामध्ये कल्याणकारी दृष्टिकोन समजला गेला, महाराजाच्या आशीर्वादाने बऱ्याचशा नागरिकांना त्यांच्या इच्छा आहे तर त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि महाराजांना आता सांगितलं की 3.5 लाख लोकांच्या दारू महाराजांनी सोडवल्या. एवढं मोठं भाग्य आमच्या या वाकी या गावाला भेटलेलं आहे आणि वाकी गावचे शनेश्वर महाराज मान्य श्री सुखदेव महाराज यांच्या आशीर्वादानं 3.5 लाख लोकांचा संसार बसलेला आहे. मित्रांनो, सहज नाहीये. जेव्हा केव्हा आपण एखाद्या परिसरात जातो त्या परिसराचं जेव्हा नाव घेतो तर तिथं नावानं ओळखलं जातं आणि आज आमच्या चिंचोली लिंबाची परिसरामध्ये हे वाकी गाव जे आहे त्या वाकी गावचे जे महाराज मान्य श्री सुखदेव महाराज वाकीकर यांच्या माध्यमातून ओळखायला लागले. तर सहज नाहीये. 3.5 लाख लोकांची दारू सोडल्या गेली आणि शनिवार रविवार हप्त्यातले 7 दिवस इथं भक्तगण मोठ्या प्रमाणात येतो. त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं जातं आणि केवळ आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा नाही नसून तर आजूबाजू परिसरातील जवळपास महाराष्ट्रातील भक्तगण या ठिकाणी येतात. महाराजाचा मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दौरा असतो. आताच महाराज काही दिवस पूर्वी नाशिक आणि त्या मुंबई सगळ्या परिसरामध्ये होते. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सुद्धा सहकार्य आणि त्यांच्या सुद्धा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री शिंदे साहेब एकनाथराव शिंदे साहेब यांचा सुद्धा सहवास या आपल्या परिसराला महाराजाच्या सहवासातून लागू लागलेला आहे. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण आपल्यावर आपली श्रद्धा जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो आणि जर कधी मनाभावाने जर कधी ती गोष्ट करतो तर ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून या परिसरातील सर्व नागरिक जे आहे आपल्या मनभावाने आपल्या इच्छाने शनीदेव महाराजांकडे येतात आणि शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात इथं यात्रा भरते. दर शनिवार रविवारी तो मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या ज्या बी काही कल्याणकारी गोष्टी असतात त्यांना जे बी काही मागायचं असतं ते महाराज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्या आशीर्वाद देतात. आणि जेव्हा 3.5 लाख लोकांच्या दारू सोडल्या गेला केवळ ते आजूबाजू परिसरात नव्हते तर राज्यातील विविध राज्यातून लोक आले आणि त्यांनी इथं त्या प्रकारचं प्रेरणा महाराजजवळ विष व्यक्त केली. महाराजला ते मागितलं की बा आम्ही जो व्यसनी झालेलो आमचा संसार तुटलेला आमचं जीवन संपून गेलेलं आहे, आता आम्हाला पुन्हा या संसारामध्ये यायचं. कारण जेव्हा एखाद्या माणसाला दारूचं व्यसन लागतं भाऊ तो कधी जीवनामध्ये सुधरू शकत नाही, तो जीवनात कधीच वाढू शकत नाही. परंतु अशक्य गोष्ट सुद्धा सुखदेव महाराज यांनी करून दाखवली आणि जवळपास 3.5 लाख लोकांचा पुनर्वसन केलं, त्यांचा पुनर्संसार बनवून दिला आणि ते काही नागरिक मोठ्या प्रमाणात वारंवार महाराजाच्या सेवेमध्ये महाराजाच्या आशीर्वादाला इथे येत असतात. तर हा आमच्या भागाचा आमच्या चिंचोलीमध्ये परिसराचा आमच्या नागापूर करंजखेडा वाकी घाटनांद्रा घाटसेंद्रा आणि किशोर या बनोटी या परिसराचं आमचं भाग्याचं देवस्थान आहे, आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानी आम्ही वारंवार येत असतो. महाराजाच्या आशीर्वादाने आमचंही चांगलं कल्याण झालेलं आहे, आम्हालाही चांगल्या सुखसुविधा गोष्टी भेटलेल्या आहे. आमचे मित्र मान्य श्री अशोकदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये जात येत असतो आणि आमचे तात्याराव भुजंग साहेब मान्य श्री पिंपळे साहेब हे सर्व नागरिक आम्ही महाराजांच्या वारंवार सहवासात येतो. आजचा योग आम्हाला लाभला तर आमचे पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून अशोकदादा यांच्या माध्यमातून तात्याराव भुजंग यांच्या माध्यमातून हे सर्व महाराजांचे भक्त आहे आणि महाराजांच्या सेवेमध्ये ते वारंवार येत असतात. महाराजाचा असं कोणताच असं भक्तगण नाहीये की तो महाराजाच्या सेवेत तिथे येत नसेल. म्हणून आजूबाजू परिसरातील जवळपास नागरिक महाराजाच्या सेवेमध्ये येतात आणि महाराज आपल्या आम पब्लिक सारखं आम माणसासारखं त्यांच्यामध्ये सामील होता, मिक्स होता आणि त्यांना त्यांच्या ज्या बी गोष्टी आहेत त्या आशीर्वादाने त्यांना
देण्याचं काम करत असता. मग बरेचसे जे नागरिक आहे ज्यांना पैशाची अडचण येते, बऱ्याचशा नागरिकांना आपला सुख संसार करण्यासाठी अडीअडचणी येत्या, तर महाराजाला भेटून ते सुद्धा महाराज त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजू परिसरातील बरेचशा महिला, बरेचसे पुरुष महाराजाच्या सेवेमध्ये रात्रंदिवस येत असतात. तर आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरच्या नागरिकांना आमची विनंती आहे, जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की कधी आपलं जीवनाला आता काही अर्थमार्गाने आम्हाला जीवन संपलं, आता आम्हाला काही मार्ग नाही, तेव्हा एक वेळेस सुखदेव महाराज वाकीकर यांच्याकडे यायचं आणि यांच्याकडे सेवेमध्ये हजर व्हायचं. तुम्हाला पुनर्जीवन कधी नाही भेटलं तर मग म्हणायचं आम्हाला, कारण की इतकं श्रद्धा आणि इतकं चांगल्या गोष्टी महाराजाच्या वाणीतून, महाराजाच्या व्याख्यानातून, महाराजांच्या कीर्तनातून तुम्हाला भेटतात. आणि ज्या ज्या नागरिकांना महाराष्ट्रभर जे नागरिक असेल, जे माझे फॉलोअर असेल, त्यांना महाराजांचं कीर्तन घ्यायचं असेल तर महाराजाचा नंबर माझ्याकडून तुम्ही घ्यावा, आम्हाला संपर्क करावा. माझा नंबर आहे 9923344775. या फोनवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि या फोनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, लग्न असो किंवा एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा एखादा तुम्हाला भंडारा करायचा असेल किंवा मोठा कार्यक्रम तुम्हाला करायचा असेल आणि महाराजाचं कीर्तन ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा आणि महाराजांना आपल्या परिसरामध्ये घेऊन जा. आपला परिसर चांगला शुद्ध आणि चांगला करून घ्या आणि आपल्या भागातील नागरिकांना सुद्धा महाराजाचा सहवास लाभू द्या. कारण की जेव्हा केव्हा तुमच्या आजूबाजू परिसरामध्ये जेव्हा साधुसंत तुमच्या दारी आहे तेव्हा तुमच्या घरी तीच दिवाळी दसरा असा प्रकार असतो. आणि म्हणून आम्ही सुद्धा मान्य श्री सुखदेव महाराज यांच्या आशीर्वादानं आमच्या कार्याला चांगली धार द्यायचं काम आम्ही करत असतो आणि महाराजाचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच असतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवस्थान या ठिकाणी आलेले आमचे वानखेडे साहेब असतील, इकडे आमचे चौतमोल साहेब असतील, तात्याराव भोजन असतील, आमचे जिल्हा परिषदचे भावी सदस्य आमचे अशोकदादा पवार चिंचोलीचे, तसेच आमीन भाई आहे, रमजान भाई आहे, मालेगावचे आणि हे धुळ्याचे आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे हा देव हा प्रत्येकाचा असतो. या रे लहान थोर याची म्हणती नारी नर. देव हा मोठ्याचा नाही किंवा गरीबाचा नाही किंवा श्रीमंताचा नाही, प्रत्येक जीवाचा हा देव आहे. आणि प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान. जिथे प्रेम आहे प्रेमातच परमेश्वर आहे, बरोबर आहे की नाही. आणि जिथे प्रेम आहे तिथे प्रेमात परमेश्वर आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्या धर्माची लोक, इथे जात पात देव हे धर्म नाहीये, बरोबर आहे का. मानव ज्याचा खरा तो एकच धर्म आहे, बरोबर आहे का. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे एका आईच्या पोटी जर 2 मुलं जन्माला आले असतील आणि दारू पिऊन जर एकूण एकाच्या थोड्याशा प्रॉपर्टीसाठी जर डोक्यामध्ये कुऱ्हाडी टाकून जर पोलीस स्टेशन पर्यंत जात असतील तर तो अधर्म आहे. आणि एखादा दारुड्या गावामध्ये दारू पिऊन जर गावाला त्रास देत असेल तो अधर्म आहे. आणि अनेक जाती धर्माची लोक एका गावात गोड्या गोविंदानं राहत असतील तोच खरा मानव. आणि आता या ठिकाणी वानखेडे साहेबांनी जो उल्लेख केला की या ठिकाणी 3.5 लाख लोकांची दारू सोडवली, बरोबर आहे का. सोडवली दारू. दारूसाठी या जगामध्ये औषध नाही, दारूला कुठला मंत्र नाही, दारू कुठल्याच औषधानं सुटत नाही. दारू ही मनानच सुटते, पण मनाचा लगाम हा भगवंताच्या हातात आहे. ज्याच्यावर देवाची कृपा होईल, ज्याच्यावर संतांची कृपा होईल त्याची दारू सुटल्याशिवाय राहत नाही. आणि एक दारुड्या 100 आत्म्याला जिवंतपणे परेशान करतो. अरे जो पितो पडतो झडतो तोही परेशान होतो. त्याच्यामुळे त्याची बायको परेशान, आई वडील परेशान, मुलं बाळ परेशान, अख्खं खानदान परेशान. आणि ज्या गल्लीत राहतो ती गल्ली वेले परेशान, पडल्या पडल्या कापून टाकील, मारून टाकील. आणि विशेष करून सासूरवाडी ज्यादा परेशान. ज्याला कोणी एखादा माळकरी जवळ सासूरवाडीला जाऊ द्या, त्याला कोणी चहा पाजत नाही. पण आजच्या या काळामध्ये एखादा बेवडा जवळ जर कधी दारू प्यायला सासूरवाडीला गेला तर 7-8 बेवडी याची तसू बी राहते, या दाजी घेऊ थोडीशी. सासूरवाडी परेशान. आणि रात्री जर 12 वाजता पिऊन आला तर गावचे कुत्तडे परेशान आणि गावही परेशान, बरोबर आहे का. एक जर दारुड्या जर सुधारला असेल, एक जर दारुड्या जर सुधारला तर जिवंतपणे 100 आत्म्याला शांती मिळते. मग आपण ज्ञान योगामध्ये 21व्या शतकामध्ये आहोत. मग तुम्ही शिकलेली लोक आहात, तुम्ही मेलेल्या मुर्द्याला शांती देते का नाही. हा, मग जर तुम्ही मेलेल्या मुर्द्याला शांती देत असाल तर तुमच्यासारखी येडे तुम्हीच. त्या मेलेल्या मुर्द्याला कळतं का शनी भक्त सुखदेव महाराज मला शांती द्यायला आले म्हणून देतो. मग मेलेल्या मुर्द्याला 2 मिनिटं उभं राहून शांती देणं ही झाली अंधश्रद्धा. आणि जिवंतपणे एका आत्म्याला दुसऱ्या आत्म्याला सुविचार देऊन सुधरवणे हीच खरी श्रद्धा. मग
मनुष्याकडे श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नाही. देव दगडाचा असेल पण तो श्रद्धेचा आहे. बरोबर आहे का? हा? अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. अरे दगडात देव आहेच पण तुला दिसल कसा? तुम्हाला जर माणसात माणसं दिसत नाही तर दगडात देव दिसल कसा? जर तुम्हाला माणसात माणसं जर दिसलीच असती तर तुम्ही म्हातारी वृद्ध आश्रमात नेऊन घातलीच नसती. बरोबर आहे? अरे संत एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला पण केव्हा त्यांनी त्या गाढवावर देव म्हणून भाव ठेवला तर देवाला त्या गाढवात यावं लागलं. तसं तुम्ही जर कधी देवावर भाव ठेवला तर देव निश्चित तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी देव आहे, जागृत आहे. देव हा हवेच्या रूपात आहे. ज्याला कळल त्याला मिळेल. म्हणून मी जे दारू जे लोकांची सोडली, मी सोडवणारा कोणी नाही. माझ्याकडे काही औषध नाही, काही नाही. पण त्यांचं कर्मपूर्व तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. या संत वचनाप्रमाणे त्यांचं नशीब उदयाला येतं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यावर देवाची कृपा होते, त्यांची ऑटोमॅटिक दारू सुटून जाते. दुसरा काही विशेष नाही. बरोबर आहे? दारूला काही जगात इलाज नाही, औषध नाही. पण त्या पूर्वजन्मी त्या संत जर जसं एक उदाहरण आहे रामायणामधलं की एक साधू संन्यासी ज्या टायमाला तप जप करत होते आणि अहिल्या नावाची स्त्री तप त्या बागेमध्ये फुलं तोडण्यासाठी गेली. आता त्या ठिकाणी तिच्या नजरेला साधू संन्यासी दिसले आणि हिनं त्या साधू संन्याशाला गुदगल्या करून त्यांचा तपभंग केला. आणि तपभंग केल्यानंतर साधूचा तपभंग झाल्यानंतर साधूने रागामध्ये शाप देऊन टाकला, जाय तू दगड होऊन पडशील. ती अहिल्या नावाची स्त्री रडायला लागली. अहिल्या नावाची स्त्री रडायला लागली आणि त्या स्त्रीचा रडण्याचा आवाज त्या साधू संन्याशाच्या कानावर गेला. आणि स्त्रीचा आवाज कानावर गेल्यानंतर त्या संन्यासी महात्म्याला पश्चाताप झाला की अरे आपल्याकडून फार मोठं घोर पाप झालंय. कोणीतरी स्त्री आहे, स्त्री ही आदिमाया शक्ती आहे आणि स्त्रीला संन्याशानं शाप देणं याच्यासारख्या जगामध्ये दुसरं महापाप कोणतंच नाही. आपल्याकडून पाप घडलं परंतु दगड फेकला गेला, आता वापस घेता येत नाही. म्हणून त्यांनी पुढे काय केलं, दगड होऊन पडशील पण काही काळानंतर श्रीराम जन्माला येतील. सीतेच्या शोधामध्ये शेविरीचे बोरं खाण्यासाठी येतील आणि त्यांचा तुला स्पर्श होईल आणि तू पूर्वरूपात येतील. मग ती त्या पूर्वरूपात आली. नंतर पुढचा इतिहास असा झाला. तसं हे जे लिहिलेलं आहे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हे जे दारुडे काही पहिल्या जन्माचे एक तर माझे दुश्मन असतील नाही तर मी त्यांचा दुश्मन असेल. म्हणून त्यांचा जन्म ज्यावेळेस उदयाला तर त्यावेळेस ते माझ्याकडे येतात. मी फक्त इथे देवाच्या नावानं रक्षा देतो आणि समाज प्रबोधन करतो. त्याला थोडंसं ज्ञान देऊन त्यांच्यात विचारात परिवर्तन करून त्यांची दारू सुटते. हीच देवाची कृपा आहे, बाकीचे काहीच नाही. म्हणून आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल या ठिकाणी शनेश्वर भगवंताच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी आराधना करतो की सर्वांना सुख शांती समाधान जीवनामध्ये आनंद लाभो. एवढंच या ठिकाणी आराधना करून सगळ्यांना शुभ आशीर्वाद देतो. शनेश्वर भगवान की जय. आता सांगितलं देव हा प्रत्येकाचा असतो. देव कोणा जाती धर्माचा नसतो. ज्याच्या मनात भाव असेल त्याचा देव असतो. बरोबर आहे का? म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामधलं हे पहिलं शनेश्वर देवस्थान असं आहे की ह्या ठिकाणी सगळ्या धर्माची लोक शनिदेवाला येल वाहतात, आरती करतात. मन भावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेवा या संदेशाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघा. इंस्टाग्रामला शनिभक्त सुखदेव महाराज या नावानं बरेच मुस्लिम बांधव सुद्धा माझ्याकडे दारू सोडून गेलेले आहेत. बऱ्याच देवाच्या कृपेने आजार नशे झालेले आहेत आणि ते अगदी मनभावे या ठिकाणी येतात आणि शनिदेवाला तेल वाहतात, आरती करतात. ही व्हिडिओ तुम्हाला डोळ्याला बघायला भेटतील. म्हणून आजही या ठिकाणी आमचे करंजखेडचे अमीन शेख यांचे जे पाहुणे हे मालेगावहून रमजान भाई हे सुद्धा मालेगावहून या ठिकाणी शनेश्वर भगवंताच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे. तरी ते मनभावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेव या संदेशाप्रमाणे या ठिकाणी अगदी मन भावनेने आले तर निश्चित शनेश्वर भगवंत तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी आशीर्वाद देतो. शनेश्वर भगवान की जय. पुन्हा एक सूचना सर्व नागरिकांना, इथं 1 रुपया सुद्धा घेतल्यावरती फुकट दारू सुटली जाते. हे लक्षात ठेवा नागरिकांनी. कारण की लोक तुम्हाला पैसे मागते, कुठे जाते असं कोर्स करता असं कोण शनी महाराज तसं नाहीये. शनी महाराज डायरेक्ट यायचं. शनिवार रविवार शनी महाराज 100% राहता आणि इथं येऊन कुठल्या प्रकारे फोन घेऊन नाही करायचं. डायरेक्ट यायचं. आपला ऍड्रेस वाकी जे शनेश्वर देवस्थान वाकी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यायचं आणि डायरेक्ट महाराजाला भेटायचं. कुठल्या प्रकारचं मधलं एजंट वगैरे तर नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला 1 रुपया फीस लागत नाही. धन्यवाद.
1008 महामंडलेश्वर मान्य श्री सुखदेव महाराज वाकीकर यांच्या या शनीश्वर मंदिराला मी आज व्हिजिट दिली असता या ठिकाणी विविध प्रकारचे नागरिक विविध ठिकाणाहून आलेले आहे आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या आमचे अच्युतदादा पवार तसेच जगन्नाप्पा कुटे, बसवंत पिंपळगाव मार्केट कमिटी उपसभापती राजेंद्र सांगळे साहेब, सचिन शेलार आणि राजेंद्र शेलार साहेब, आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ह्या एकमेकांमध्ये शेअर करावं लागतं, एकमेकांमध्ये टाकावं लागतं, एकमेकांमध्ये मिक्स व्हावं लागतं. संसार हा एकमेकाच्या सानिध्यात असलेला संसार असतो आणि जेव्हा तुमच्यामध्ये तुमचा आपला श्रद्धास्थान जेव्हा असतं तेव्हा तुमच्या कामाला चार चांद लागत असतात. आज आम्ही या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फिरत असताना आमच्या डोक्यावर सुद्धा या वाकी गावचे महाराज मान्य श्री सुखदेव महाराज यांच्या आशीर्वादानं आम्हाला आज या परिसरामध्ये नावाला ओळखायला लागलेलं आहे. आणि हा एक क्षण असा आहे की जेव्हा महाराजाच्या सहवासात येतो तेव्हा महाराज आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आशीर्वाद माध्यमातून जीवन जगायला चालना देतात. आज पिंपळगाव नाशिक जिल्ह्यातून पिंपळगाव या भागातून जेव्हा आलेले आहे हे कुटे साहेब, ते यांचा मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. यांनी मागील किती वर्षापासून मागील 5 ते 7-8 वर्षापासून त्यांचा या भागामध्ये सहवास आहे. आणि मला एक सांगायचं आहे की जेव्हा नाशिक इथून जवळपास 250-300 किलोमीटर दूर आहे आणि का त्या आजूबाजूला देवभक्त नाहीये का, पण जेव्हा श्रद्धा ज्या ठिकाणी होती ना तेव्हा माणूस तिथेच जातो. जेव्हा माणसाला असं वाटतं ना मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी करणार आहोत, काहीतरी करू लागलेलो आहोत आणि त्या माणसाचा मला सहवास लागतो, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या नावानं, त्यांच्या सहवासानं मला काहीतरी जीवनात करण्याची मानसिक तयार होते. त्या मानसिकतेनं आज त्यांच्या त्या दृष्टिकोनानं आज हे इथं आलेले आहे. महाराजांनी सांगितलं की तुमच्यातच देव आहे, तुम्हाला ओळखता आला पाहिजे. पण मग तो ओळखता काय होऊ शकतो तेव्हा तुमची संगत चांगली असायला पाहिजे, तुमचे सोबत चांगले असायला पाहिजेत. आणि जेव्हा शनीश्वर महाराज सारखे सोबत असले तर तुमच्या विचारांना, तुमच्या कार्याला, तुमच्या कामाला चार चांद लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज या स्थितीमध्ये, या परिस्थितीमध्ये, या शनीश्वर मंदिरामध्ये माननीय श्री कुटे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही 2 मिनिटं सांगा की काय परिस्थिती आहे, काय इतक्या दूर तुम्ही येऊन या महाराजांचे सहवासात येता, महाराजांचे नतमस्तक होता. 2 मिनिटं सांगा तुम्ही की काय कसं झालं होतं जेव्हापासून तुम्ही यायला लागले. शनीभक्त सुखदेव महाराज यांच्याकडे मी गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी मी येतो. सुरुवातीला 7 पेटीला मी रेग्युलर या ठिकाणी आलो, परंतु शनीभक्त सुखदेव महाराजांच्या बाबतीमध्ये आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 10 ते 12 वर्षापासून महाराजांचं येणं जाणं त्या ठिकाणी असल्यामुळं, आमच्या निफाड तालुक्यात असल्यामुळं मी त्यांना जेव्हा भेटलो पहिल्यांदा अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आणि अत्यंत एकदम मनात भरणारं त्यांचं तेज बघून मला सुद्धा त्या ठिकाणी यावं वाटलं आणि मी महाराजांना भेटलो. म्हटलं महाराज मला तुम्ही आशीर्वाद द्या. महाराज म्हणे मी आशीर्वाद इथे देणार नाही, आमच्या वाकीला तुम्हाला यावं. आणि वाकीला मी त्यावेळेस माझ्या मित्रांना या ठिकाणी घेऊन आलो आणि इथलं वातावरण बघून मी एकदम प्रसन्न झालो. आणि मला त्या दिवसापासून असं वाटायला लागलं की शनिवार कधी येईल आणि त्या शनिवारी मी महाराजांचं दर्शन कधी घेईल. त्या निमित्ताने मी 7 पेटी या ठिकाणी पूर्ण केल्या. माझ्या मनातील ज्या अडचणी होत्या मी अडचणी महाराजांना मी सांगितल्या आणि त्या अडचणी मला त्या 7 पेटीमध्येच त्या अडचणी निघून गेल्या. आणि मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एक मोठी आशिया खंडातली जी मार्केट कमिटी आहे की ज्या ठिकाणी आमचे सभापती आमदार दिलीप काका बनकर आहे त्या ठिकाणी उपसभापती तुम्ही व्हाल असे आशीर्वाद बाबांनी मला तिथे दिले. आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला प्रचंड मतांनी विजयी मी महाराजांच्याच आशीर्वादामुळे झालो. म्हणून मी त्या दिवसापासून ते प्रभावित झालेलं आहे. महाराज कालच निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाच्या स्टेजवरती होते, परंतु तिथं प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि राजू सांगलीतून आमचं बोलणं झालं होतं का आपल्याला उद्या महाराजांकडे जायचं आहे, म्हणून मी रात्रीच्या गर्दीमध्ये त्यांना भेटलो नाही. परंतु सकाळी आमचं ठरलं आणि आम्ही 12 वाजता तिथून निघालो. 12-1 वाजता आम्ही तिथून निघालो आणि आत्ताच या ठिकाणी पोचलो. तर त्यांचे अनुभव जर सांगितले का ज्या ठिकाणी आमच्या नाशिकमध्ये ते येतात. आता मागच्या वेळेसच एका भक्ताने
त्याचं खूप कल्याण झालेलं असताना त्यांनी 32 लाखाची गाडी महाराजांना या ठिकाणी त्यांनी सप्रम भेट म्हणून आणि एका भक्तांनी ती बोलेरो नावाची गाडी त्या नवीन गाड्या काढून देण्यासाठी आम्हाला महाराजांनी फोन केला होता. मला वाटतं 15 दिवस झाले असतील. ते दोन्ही गाड्या त्या 2 भक्तांनी महाराजांना दिलं. म्हणजे काहीतरी महाराजांच्या आशीर्वादाने चांगलं होतंय म्हणूनच भक्त या ठिकाणी येतात आणि त्या भक्तांचा फायदा होतोय. म्हणजे एक मनी भाव आणि त्या मनात भाव असून सुद्धा एक स्वार्थ असतो. आमच्यासारख्या लोकांचा स्वार्थ असतो महाराजांनी आशीर्वाद द्यायला पाहिजे असं एक आपण भक्तामध्ये स्वार्थ असतो. परंतु महाराजांनी आम्हाला कधीही पण कुठल्याही प्रकारचं आमच्याकडनं काही कधी मागितलं पण नाही, पण आम्हाला आशीर्वाद दिले बरोबर. आमच्या आमदार साहेबांनी तर या ठिकाणी 10 लाख रुपयाचा इथं या ठिकाणी सभामंडप देखील त्यावेळेस तिथं त्यांनी दिला. आणि शनी अमावस्येला आमचे आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी येतात आणि पूजा अर्चा करतात. माझ्या गावातील 50 ते 60 भक्त माझ्या गावातील ते येत राहतात. माझ्या परिसरातील आमच्या निफाड तालुक्यातील साधारणतः 1000 ते 1500 भक्त महाराजांच्या भेटीला कायमित येतात जिल्ह्यात. आणि जिल्ह्यात 80% जिल्ह्यातले जे पुढारी असतील, जे कार्यकर्ते असतील, जे भक्त असतील ते महाराजांच्या भेटीसाठी येतात. आणि महाराजांनी एकदा की त्यांना शब्द दिला. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना त्यांनी शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे त्यांना तिकीटही मिळालं आणि ते निवडून देखील येतील. असं निवडून आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं. खूप छान. खूप महाराजांना भेटण्याची आमची आतुरता असते. महाराजांना भेटण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो. माझं कुटुंब पण आतुर असतं. माझी एक मुलगी जर्मनीमध्ये शिकते, तिला पण महाराजांच्याबद्दल खूप आतुरता असते. माझ्या मुलाला, कुटुंबाला, माझ्या मित्रमंडळीला आणि माझ्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या भक्तगणांना खूप या ठिकाणी येण्याचा घेवा वाटतो. आणि महाराजांचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी मी महाराजांना विनंती करून नाव सांगतो. मी माझं नाव जगन्नाथ कुटे, माझं सायखेडा गाव निफाड तालुक्यातील, मी नाशिक जिल्हा. तर मित्रांनो, आपण बघू शकता आज शनेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी जसा या आता भक्तगण आहे महाराजाच्या सहवासात येत राहता. आणि जेव्हा महाराजाच्या सहवासात येऊन त्यांनी एक शब्द सांगितला, जेव्हा माझी मुलगी जर्मनीत असते आणि माझी मुलगी जर्मनीत असून सुद्धा महाराजांच्या भक्त सेवेसाठी, महाराजांच्या आशीर्वादासाठी नेहमी आतुरता असते. तर ही श्रद्धा आहे, हे आपलेपणा आहे, हे आपलापणा जो असतो ना तो आपला माणूस बोलून दाखवू शकतो. आणि म्हणून एशिया खंडातली सर्वात मोठी बाजार काय म्हणतात त्याला मार्केट कमिटी, त्याचे उपसभापती जेव्हा 5 वर्षापासून या ठिकाणी येत आहे आणि 5 वर्षापासून महाराजांच्या सेवेतून महाराजांनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं कल्याण झालेलं आहे. मग चांगलं कल्याण तुमचं व्हावं, चांगलं जीवन तुम्हाला चांगलं भेटावं आणि त्यासाठी तुम्हाला चांगली सोबत, चांगली संगत, तुमचे चांगले अस्तित्व ज्या लोकांचं आहे, चांगले व्ह्यूज त्यांचे आहे, त्यांच्यासोबतच तुम्हाला राहावं लागणार आहे आणि त्यांच्यातून तुमचं कल्याण होणार आहे. आणि तुमच्या कल्याणकारी योजना जेव्हा नागरिकांपर्यंत पोहोचेल तेव्हा तुमची वावा होईल. ती वावा करण्यासाठी तुम्हाला महाराज सारखे कल्याणकारी योजना आवडणारे, कल्याणकारी दृष्टिकोन तुमच्या समोर ठेवणारे, कुठल्याही प्रकारचं नुसतं आले गेले हा की भाग न ठेवता तुमच्या ज्या श्रद्धा आहे, तुमचं जे मागणं आहे ते तुम्हाला व्यक्त करा. महाराजांच्या सहवासात या, महाराजांच्या सहवासातून तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व घडवा. अशा पद्धतीनं आज कुटे महाराजांनी आपल्याला बोलून दाखवलं, सहवास दाखवला. म्हणजे वेल एज्युकेटेड चांगला सहवास. आणि जवळपास 250-300 किलोमीटर दूर निफाड इथून आहे, जवळपास 2-250 किलोमीटर 100% आहे. इतक्या लांबून सकाळी 12 वाजेला निघाले आणि आता पोहोचले, पुन्हा रात्रीपर्यंत तिथे जाणार आहे. तर हा श्रद्धेचा भाव आहे, या कार्याचा भाव आहे. आणि 5 वर्षापासून सातत्याने ते येऊ लागलेले आहे, कायम त्यांचं येणं जाणं आहे. महाराजांचा सहवास आहे. तर हा सहवास तुम्हासारख्याला लाभायला पाहिजे. तुमच्या ठिकाणी आजूबाजूला जर कार्यक्रम तुम्हाला घ्यायचे असेल, तुम्हाला जर काही चांगले कीर्तन, मोठे प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला महाराजांच्या सहवासातून घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9923347755. या मोबाईलवर तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराजांचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या आजूबाजूला आयोजित करू शकता आणि तुम्ही तुमच्या परिसराचा चांगलं कल्याण करू शकता, चांगल्या योजना तुम्ही राबवू शकता. आत्ताच पाठीमागं महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सुद्धा नाशिक या परिसरामध्ये माननीय श्री महाराज सुखदेव महाराज वकीकर यांच्या सहवासात त्यांचा संपर्क आला. तर हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि हा श्रद्धा तुमच्या आजूबाजूला असायला पाहिजे. बघा,
अंधश्रद्धा नको आहे, पण श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही श्रद्धेतून काम करतात तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ भेटतो आणि ते फळ तुम्हाला तुमच्या परिवाराला, तुमच्या आजूबाजू परिसरातील नागरिकांना, आपल्या देशाला त्याचा फायदा होतो. खूप खूप धन्यवाद. तसेच महाराजांनी पहिलेच मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपला खूप खूप महाराज धन्यवाद की आपण असंच मार्गदर्शन आपल्या या जनतेला, या भाविक भक्तांना करत राहू. शनेश्वर भगवान की जय. शनेश्वर महाराज मंदिरामध्ये आता ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, अशोकदादा आणि या मंदिरामध्ये महाराजांच्या आशीर्वादाने आज दर्शन घेण्याचं योग आलेलं आहे. आमच्यासोबत जगन्नाप्पा कुटे पाटील हे नाशिक शनी महाराजांचं इथे दर्शन होऊ लागलेले आहे. या निमित्तानं आज शनी महाराज आणि हबप 1008 महामंडेश्वर त्यांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतला. कारण की कुठेतरी शारशिल्प देऊन सत्कार करताना महाराजांच्या आपल्या श्रद्धेला आपण कुठेतरी नतमस्तक होऊ लागलेलो आहे आणि नतमस्तकाच्या माध्यमातून आशीर्वाद घेऊ लागलेलो आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इथं आमचे मित्र मान्य पत्रकार मान्य श्री रवींद्रभाऊ पिंपळे साहेब यांनी सुद्धा महाराजांचा शाल शिल्पळ देऊन सत्कार केलेला आहे. आणि ते करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की कुठेतरी महाराजांच्या नतमस्तक व्हायला आम्हाला भेटला. मान्य श्री अशोकदादा पवारसुद्धा या ठिकाणी नतमस्तक झालेले आहे. तसेच या ठिकाणी आमचे जगन्नाप्पा कुटे हे सुद्धा या ठिकाणी आले. ते सुद्धा शाल देऊन हबप 1008 महामंडलेश्वर सुखदेव महाराज वाकीकर शनीभक्त यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांचा सत्कार करून नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतलेला आहे. आणि हा जो प्रकार आहे, पुन्हा पिंपळे साहेबसुद्धा इथं आले, दुसरे पिंपळे साहेबसुद्धा आलेले आहे आणि त्यांनीसुद्धा शनीभक्त सुखदेव महाराज वाकीकर यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला 4 चांद लावलेले आहे. तर हा कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि महाराजांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. आणि या महाराजांच्या या आशीर्वादाने आमचा बी सत्कार, महाराजांनी आमचा सत्कार करून आम्हाला बी सुद्धा शाल शिरपळ देऊन आमचा सत्कार केलेला आहे. तर हे आशीर्वाद, हे शिरपळ देऊन जो आशीर्वाद देतात, जो महाराज नतमस्तक होऊन महाराजांना मला आशीर्वाद दिला, तर हा प्रसाद आहे, हा त्यांचा आशीर्वाद. तसेच आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब यांना बी शाल शिरपळ देऊन महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि अशा प्रसंगी आज अशोकदादा पवार यांनासुद्धा महाराजांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी सामील होऊ शकता, महाराजाचा आशीर्वाद देऊ शकता. कारण की कुठेतरी तुम्ही तुमच्या जीवनाला 4 चांद लावण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी तुम्हालासुद्धा चांगल्या सहवासामध्ये जावं लागणार आहे. तुमचे चांगले व्ह्यूज